परिषदेमध्ये क्षितिज ठाकूर यांनी बॅग देखील आणायला सांगितली। ज्या बॅगेमध्ये डायरा सापडलेल्या होत्या तसंच काही एन्व्हलप सापडले होते ज्यामध्ये पैसे सापडल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर या बॅगा आणि डायरा सुद्धा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आणण्यासाठी सांगितल्या। हॉटेलमध्ये सापडलेले पैसे माझे आहेत असं सांगू नका असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। तर विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी काही सवाल देखील केले। तुमच्या सगळ्या डायऱ्यांमध्ये पैसे कुणाचे, त्या डायऱ्यांमध्ये असलेला उल्लेख कुणाचा, असा सवाल देखील ठाकूर यांनी केलाय। तर विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी हे सवाल केले। जाहीर पत्रकार परिषदेमध्ये क्षितिज ठाकूर यांनी बॅग देखील आणायला सांगितली होती ज्यामध्ये डायऱ्या आणि एन्व्हलप सापडले। ती बॅग देखील या पत्रकार परिषदेमध्ये आणण्यात आली होती। दरम्यान ज्या डायऱ्या सापडल्या त्यामध्ये 300 के 400 के हा उल्लेख आहे, के म्हणजे 1000। तर हा पैसा नेमका कुणाचा, तुम्ही कुणाला दिले, असा सवाल देखील यावेळी ठाकूर यांनी केला आहे। तरी काही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर या पत्रकार परिषदेमधून उठून गेलेत। तर राजन नाईक जे उमेदवार आहेत भाजपाचे नालासोपारा मतदारसंघातले, त्यांनी देखील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी तावडे यांना बोलावण्यात आलं होतं। मतदानाचा टक्का या ठिकाणी वाढावा यासाठी म्हणून कार्यकर्त्यांना बोलावण्यात आलं होतं असं राजन नाईक यांनी म्हटलेलं आहे। विनोद तावडे, राजन नाईक या हॉटेल विवांतमध्ये असतानाच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं। महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या हॉटेलमध्ये होत्या। त्याची माहिती मिळाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने विवांत हॉटेलच्या परिसरामध्ये जमले आणि ही पत्रकार परिषद संपल्यानंतर आता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर या पत्रकार परिषदेमधून उठून गेलेत। पत्रकार परिषदेनंतर आम्ही एकमेकांशी संवाद साधू असं तावडे यांनी म्हटलेलं होतं। त्यानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर यांच्याशी काही बैठक होते का याकडे देखील आपलं लक्ष असेल। मात्र सध्या दोनही नेते हॉटेल विवांत या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या संयुक्त पत्रकार परिषदेमधले मुद्दे आपण या ठिकाणी पाहूयात। हितेंद्र ठाकूर यांनी सुरुवातीला असं म्हटलं की भाजपच्याच माझ्या मित्रांनी या संदर्भात आपल्याला टीप दिली होती। निवडणूक आयोगाने एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये पकडले असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर डायऱ्या सापडल्या, पैसे सापडले ते हितेंद्र ठाकूर यांचेच आहेत असं तरी सांगू नका। वो नाम लिखे हुए हैं, 5 करोड़ लेके आने वाले थे, ऐसा बीजेपी के ही नेता ने मुझे बोला था। होगा ही।